हस्तक्षेप केलेला आहे. कशा संदर्भात? तर न्याय देण्यासाठी, ह्या पोलिसांची मनमानी थांबवण्यासाठी आणि ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी. आपल्या या पुणे शहरामध्ये काल दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी विमाननगरच्या हद्दीमध्ये विमाननगरचे स्थानिक पोलीस एका स्पामध्ये जातात आणि त्या ठिकाणी संगीता दवी एक 30 वर्षाच्या महिलेचा अपघात होता काही माहीत नाही, परंतु दुर्दैवाने ती दुसऱ्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू होतो. पिटासारख्या गुन्ह्यामध्ये कायदा स्पष्ट आहे की पिटासारख्या गुन्ह्यामध्ये महिला कधीच आरोपी होऊ शकत नाही. आरोपी कोण होतो? जो तिच्या कमाईवर पुरुष असेल, जो चुकीचा जो काही प्रकार करत असेल तो त्याच्यावरती तो कायदा आहे. परंतु यामध्ये पोलिसांनी काय केलं त्या ठिकाणी, कारण फिर्यादी पीठामध्ये महिला हे नेहमी पीडित आहे. कायदा असं स्पष्ट असताना तिच्यावरती काय जबरदस्ती पोलिसांनी केली, काय दडपशाही तिच्यावरती करण्याचा प्रयत्न केला की तो आरोपी आहे किंवा तिला काय तिनं वागणूक दिली की त्या कारणास्तव तिने त्यावरनं उडी मारली आणि ती दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही पीडितेचे पती सोबत आहेत. न्याय देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आमचे स्वातीताई आहेत, आमचे लिगलचे ॲडव्होकेट क्रांती साने आहेत, ॲडव्होकेट स्वप्नील गिरमे, ॲडव्होकेट आदिल दातरंगे व सर्व आमची टीम या ठिकाणी या गोरगरीब परिवारांसोबत आम्ही जोपर्यंत त्यांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि त्यांच्या विरोधामध्ये संबंधित जे कोण स्थानिक पोलिसांचे अधिकारी त्या ठिकाणी गेले असतील त्यांच्या विरोधामध्ये 302 किंवा कल्पेबल होमिसाइड 304 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी जे दुर्दैवी पीडित आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे डेड हाऊसला ससून या ठिकाणी आलो आहे. यानंतर आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन सीपीला भेटून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत. आणि डेड बॉडी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत न्याय भेटत नाही या गोरगरीब परिवारांना, तोपर्यंत आम्ही डेड बॉडी घेणार नाही. आज जो विनती करता हूँ, हमारा छोटे छोटे बच्चे हैं, हमारा जिंदल बुढ़ा बोलना हो, हमारा छोटे छोटे बच्चे हैं, काम पे जाती थे, हमको ये पता नहीं था. ये समूती का है, इसको हमने बुलाया था, हमको इंसाफ चाहिए. गोविंद साहब सब इधर सबसे हाथ जोड़ के विनती है. 3 बच्चे हैं, उसको पढ़ाया लिखाया तो भविष्य के लिए. यहाँ पे क्या होगा, पुलिस वाले ने रेप किया, क्या मालूम क्या नहीं, ऊपर से छलांग लगा दिया. क्या किसने धक्का कुछ लगाया होगा. जय भीम. आज आम्ही या ठिकाणी आमची पूर्ण लीगल टीम पण आलेली आहे. तसेच आमचे वरिष्ठ ॲडव्होकेट तौसिफ भाई शेख देखील ह्या केसमध्ये त्यांनी हस्तक्षेप केलेला आहे. कशा संदर्भात? तर न्याय देण्यासाठी, ह्या पोलिसांची मनमानी थांबवण्यासाठी आणि ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आमचे ॲडव्होकेट तौसिफ भाई शेख, पुन्हा आमचे बंधू क्रांतीनाना सहाने, पूर्ण आमची वकील टीम देखील याच्यामध्ये आलेली. कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही रणांगणामध्ये उतरलेलो आहे. अशा पीडित कुटुंबांना आणि जे जे व्यवसाय करायला लावते ते महिलांना त्यांच्यावर जाब घालण्यासाठी आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये कायदेशीर येणार आहोत. प्रकरण हे फार गंभीर आहे. जरी पोलिसांनी रेड टाकली असेल, तिथं अपप्रकार चालू होता नाही चालू होता हा तपासाचा भाग आहे. परंतु जर एखादी महिला, एखादी पीडित व्यक्ती त्या ठिकाणातून तिथून पडून तिचा जीव जातो किंवा तिला ढकललं जातंय का, तिला घाबरवलं जातंय का, ती पडली का तिला पाडलं, याचा तपास पूर्ण करणं गरजेचं आहे. तसेच आणखीन एक त्या ठिकाणी पीडित आहे ज्यांचा पाय मोडला आहे. या सर्वांची कारणं शोधणं आणि याचा तपास करणं गरजेचं आहे. संबंधित या मयत व्यक्तीच्या कुटुंबाला पूर्णपणे सहकार्य, आर्थिक, सामाजिक, राजकीय पुनर्वसनाचं सहकार्य करणं जास्त गरजेचं आहे. त्या व्यक्तीला 3 मुली आहेत आणि काही जी त्याचं कुटुंब आहे त्या महिलेवर चालत असेल त्यांचा जोडीदार म्हणून संबंधित तिचे पती आमच्यासोबत आहेत. त्यांना या ठिकाणी न्याय मिळणं गरजेचं आहे. पण हा न्याय कधी मिळेल तर संबंधित व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना या ठिकाणी सरकारी मोबदला हा त्यांचा ती मयत व्यक्ती अनंतात विलीन व्हायच्या आधी त्यांना जर या ठिकाणी काय आर्थिक सहकार्य करता आलं तर ते त्यांच्यासाठी खरा न्याय ठरेल. त्यामुळे आमची मागणी आहे की संबंधित व्यक्तीला न्याय द्यावा आणि त्या उर्वरित कुटुंबाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारनं घ्यावी. जय हिंद.